नमस्कार, मी परमदास जाधव. भारतामध्ये परदेशातून येणारा पैसा म्हणजेच एफ-सी-आर-ए कोणत्या संस्था आणि एन-जी-ओ किंवा व्यक्ती स्वीकारू शकतात आणि तो पैसा कशासाठी वापरला जाऊ शकतो, यावर नियंत्रण ठेवणारा महत्त्वाचा कायदा म्हणजे एफ-सी-आर-ए म्हणजे फॉरेन कंट्रीब्युशन ॲक्ट. सध्या 5 एफ-सी-आर-ए मध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या फॉरेन कंट्रीब्युशन बिलमध्ये 2026 या बिलमध्ये वरून मोठ्या राजकीय आणि सामाजिक वाद हा निर्माण झालेला आहे. याच्यावर जो एफ-सी-आर-ए जो ॲक्ट आहे त्याच्यावर. तर सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घेऊया. सरकारने एफ-सी-आर-ए कायदा मागे घेतलेला नाही. तसेच 2026 सुधारणा विधेयकही पूर्णपणे मागे घेण्यात आलेले नाही. 12 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेने हे विधेयक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीकडे जे-पी-सी पाठवलेले आहे. या समितीकडून विधेयकाचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. जो एफ-सी-आर-ए कायदा आहे किंवा जो ॲक्ट आहे त्याचा सखोल असा अभ्यास केला जाणार आहे. तर आपण समजून घेऊया एफ-सी-आर-ए हा कायदा किंवा हा ॲक्ट म्हणजे नेमकं काय आहे. तर हा या ॲक्ट असा आहे की या कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की भारतातील संस्था किंवा संघटनांना परदेशातून मिळणाऱ्या पैशावर नियंत्रण आणि पारदर्शकता राहावी. जो हा कायदा आहे त्याच्याने जो पैसा येणार आहे परदेशातून त्याच्यावर नियंत्रण आणि पारदर्शकता राहावी यासाठी हा कायदा आहे. तर गृह मंत्रालयाच्या मते परदेशी योगदान आणि परदेशी अतिसाचे जे नियमन आहे ते नियमन करून अशा निधीचा वापर देशाच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणाऱ्या कामांसाठी होऊ नये हा या कायद्याचा उद्देश आहे. एफ-सी-आर-ए अंतर्गत पात्र संस्था किंवा संघटनांना परदेशी निधी स्वीकारण्यासाठी नोंदणी किंवा पूर्ण परवानगी आवश्यक असते. म्हणजेच जो परदेशातून पैसा आला तर तो कुठून आला, कोणाला मिळाला किंवा कुठे खर्च झाला यावर सरकारची नजर असते. आणि मग 2026 मध्ये नवीन विधेयक का आणले तर हे केंद्र सरकारचे 25 मार्च 2026 रोजी एफ-सी ॲक्ट जो बिल आहे किंवा जो ॲक्ट आहे तो लोकसभेत मांडले. सरकारच्या मते सध्याचा जो कायद्यात एफ-सी-आर-ए नोंदणी रद्द झाल्यानंतर किंवा नूतनीकरण न झाल्यानंतर त्या संस्थेच्या परदेशी निधी आणि त्या पैशातून तयार झालेल्या मालमत्तेचे काय करायचे याबाबत अधिक स्पष्ट व्यवस्था हे आवश्यक आहे. आणि म्हणून विधेयकात अशा संस्थांच्या निधी आणि मालमत्तेवर देखरेख, व्यवस्थापन आणि विल्हेवाट यासाठी ही व्यवस्था प्रस्तावित करण्यात आलेली आहे. तर नेमका वाद काय आहे किंवा कुठे आहे तर वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे एखाद्या संस्थेचे एफ-सी-आर-ए प्रमाणपत्र रद्द झाले, संस्थेने प्रमाणपत्र सरेंडर केले किंवा नोंदणीचे नूतनीकरण झाले नाही तर त्या संस्थेच्या परदेशी निधी आणि त्या निधीतून तयार झालेल्या मालमत्तेबाबत सरकारला अधिक
किंवा अधिकार हे अधिक मिळू शकतात. आणि म्हणून प्रस्तावित बदलामध्ये अशा निधी आणि मालमत्तेचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपीचे हस्तांतरण हे डिसिजन अथॉरिटीकडे करण्याची तरतुदी आहे. आणि यामुळे विधेयक आणि काही नागरी संस्था चिंतित आहेत. त्याचा आरोप असा आहे की या अधिकारांचा गैरवापर होऊन एनजीओ, धर्मादाय संस्था किंवा शैक्षणिक संस्था किंवा अल्पसंख्याक संस्थांवर दबाव आणला जाऊ शकतोय. काही धार्मिक आणि नागरी संस्थांनी विधेयकाला विरोध केलेला आहे. तर विरोधकाचा मुख्य आक्षेप काय आहे? तर तो असा आहे की सरकारला संस्थांच्या मालमत्तेबाबत मोठे अधिकार मिळतील आणि त्यामुळे संस्थांची जी स्वायत्तता आहे ती मालमत्तेचे अधिकार आणि नागरी समाजाच्या कामावर परिणाम होऊ शकतोय, अशी त्यांची भूमिका आहे. 11 ऑगस्ट 2026 रोजी तामिळनाडू विधानसभेत या बिलाच्या सध्याच्या स्वरूपाला विरोध करत केंद्र सरकारने ते मागे घ्यावे अशी मागणी करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. तर सरकारचा युक्तिवाद असा आहे की हा जो ॲक्ट आहे किंवा FCR अंतर्गत मिळणाऱ्या परदेशी निधीमध्ये पारदर्शकता आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण आवश्यक आहे. आणि सरकारच्या प्रस्तावित बदलांचा जो उद्देश आहे म्हणजेच FCRA प्रमाणपत्र संपलेले किंवा रद्द झालेल्या संस्थांच्या निधी आणि मालमत्तेबाबत स्पष्ट कायदेशीर व्यवस्था हे तयार करणे आहे. म्हणजे सरकारच्या दृष्टीने हा बदल निधीच्या गैरवापरावर नियंत्रण आणि कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी आहे. तर सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विधेयक JPC-कडे गेले आहे. तर JPC विधेयकाची तरतुदीचा जो अभ्यास करेल, संबंधित मुद्द्यावर चर्चा करू शकते आणि त्यानंतर आपला अहवाल हा संसदेत सादर करेल. आणि त्यानंतर सरकार विधेयकात बदल करू शकते, काही तरतुदी काढू शकते किंवा त्याच स्वरूपात पुढे नेण्याचा हा प्रयत्न करू शकते. आणि म्हणून जो FCRA कायदा आहे हा रद्द झाला. FCRA हा बिल मागे घेतले किंवा सरकारने माघार घेतली असे म्हणणे अचूक ठरणार नाही. तर FCRA जो बिल आहे त्याच्यावरून विरोधकांनी माघारी मागणी केलेली आहे. त्यानंतर विधेयक लोकसभेत संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले आहे. आता या विधेयकात नेमके कोणते बदल होतात आणि JPC काय शिफारस करते याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. तुम्हाला काय वाटते? परदेशी निधीवर सरकारचे नियंत्रण हे अधिक कडक असावे की NGO आणि धर्मादाय संस्थांना आणि अधिक स्वायत्तता मिळावी यासाठी कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.